नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, फिरस्ती शेळ्या बंदिस्त पावसाळ्यामध्ये होत असतात का? तर 99% फिरस्ती शेळ्या बंदिस्त अजिबात होत नाही, कारण खूप परेशानी होत असते पावसाळ्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी. आता त्यासाठी सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर जेमतेम तुम्हाला जर पटल्या तर अवश्य त्या करून बघा, आणि नाही पटल्या तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तर शेतकरी किंवा शेळीपालक बांधवांना तुम्ही नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर बघा, आता पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजे जागेचा. कारण फिरस्ती शेळ्या आपल्या कंटिन्यू फिरस्ती असेल आणि पावसाळ्यात शक्यतो पाऊस पडला म्हणजे लोक पेरणी करतात, सर्व शेतं गुंतून जातात पेरणी झाल्यावर. त्यामुळे लोकांच्या शेतात तर आपण अजिबात चालू शकत नाही, बरोबर आहे. आणि असे ओढ नालेसुद्धा शक्यतो राहत नसतात, कारण त्यातून शेळ्या एका ठिकाणी चरणारी जात नसती. तर त्यामुळं सुद्धा आपण ओढ्या नाल्यानं चालू शकत नाही. आणि ज्यांच्याकडे जागा असेल मुबलक, ते नक्कीच फिरस्ती करू शकतात. फिरस्ती किंवा अर्धबंदिस्त, म्हणजे अर्धबंदिस्त म्हणजे सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास या प्रकारे तुम्ही शेळीपालन करू शकता. पण पावसाळ्यामध्ये दुसरा गोष्ट म्हणजे बघा, पावसाळ्यामध्ये काय होतं आहे, आपण शेळ्या रानामध्ये चरायला सोडतो किंवा रोडच्या कडेनं किंवा नदी काठी किंवा वड्यानं चरायला सोडतो असतो. दुसऱ्याचं शेत असेल तर लोक काय करतात, गवतावर तणनाशक मारत असतात, बरोबर आहे. त्या तणनाशकमुळं काय होतं आहे, शेळ्या आजारी पडू शकतात किंवा शेळ्यांना बुळकंडी लागते. काही वेळेस अति जास्त प्रमाणात जर शेळ्यांनी खाल्लं तर शेळ्या गाभण्याची सुद्धा दाट शक्यता असते. कारण पावसाळ्यात सगळ्या शेळ्या बऱ्याच म्हणजे जवळजवळ 90 ते 99% शेळ्या लागलेल्या असतात, गाभण असतात. त्या गाभण्याची शक्यता जास्त असते आणि बुळकंडी लागते. काही काही शेळ्यांची मरतूकसुद्धा होत असते तणनाशकमुळे. काय लोक रंडअप मारतात गवतासाठी, काही काही बांधानं मारतात, काही रोडच्या कडेनं मारतात. अतिहुशार जे पंख्याला एका साईडला जिथं गरज नसते तिथंही मारतात. पण आपण काही बोलू शकत नाही लोकांना, बरोबर आहे. त्यामुळं बंदिस्त करणं खूप महत्त्वाचं असतं पावसाळ्यामध्ये. आता गावरान शेळ्या बंदिस्त व्हायला खूप प्रॉब्लेम देतात. पण मी आता जे गोष्टी करतो पावसाळ्यामध्ये, दरवर्षी मी बंदिस्त करत असतो 2-3 महिने किंवा 4 महिने. अजून बंदिस्त करण्याचे बरेच कारणं राहतात. कारण दुसरी गोष्ट म्हणजे शेतीचे कामं भरपूर राहतात. कारण पूर्ण वेळ आपण शेळ्यांसाठी नाही देऊ शकत, कारण शेतीचे कामंसुद्धा महत्त्वाचे असतात. तर शेतीत जर नाही पिकवलं तर आपण शेळ्यासुद्धा हे करू शकत नाही. कारण मक्का, कापूस, सोयाबीन, अजून तूर, हे सर्व अजून बऱ्याच गोष्टी राहतात आपल्या शेतातच पिकतं. त्यामुळे आपल्याला बाहेरून विकत घ्यायचं विषय नसतो. त्यामुळे शेतीसुद्धा आवश्यक असते, बरोबर आहे. त्यामुळं पूर्ण वेळ शेळ्यांसाठी नसतो, माझ्यासाठी तरी. बाकीच्यांसाठी तो त्याचा प्रश्न असेल मित्रांनो. आता बघा, आता बंदिस्त करायचे आहे पावसाळ्यात, तर त्यासाठी तुम्हाला शेळ्यांना पोटभर चारा देणं आवश्यक आहे. पण मग चारा पण कोणता? एकतर लोक आहे की अतिहुशार नमुने बाद राहतात, एकच चारा देतात फक्त. हिरवा असेल तर हिरवाच, नाही काही काही तर नुसतं सोयाबीनचा भुसा असेल तर सोयाबीनचा भुसाच, किंवा कडबा कुट्टी असेल तर कडबा कुट्टी देत असतात. त्यामुळं काय होतं आहे, शेळ्या एकच चारा खात नसतात. त्यांना फिरस्ती असल्यामुळे त्याला 100 प्रकार चारा खाण्याची, गवत काडी कचरा खाण्याची सवय असते. त्यामुळं तुम्ही जर एकच चारा टाकला, शेळ्या तुमच्या 100% खराब होणार आणि दिवसभर वरडत राहणार, तुमची डोकेदुखी वाढवणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडं सोयाबीनचा भुसा नसला तरी चालतो आहे, पण मग तुरीचा भुसा, हरभरा भुसा, कडबा कुट्टी, अजून शाळूची कुट्टी, अजून ज्वारीची कडबा कुट्टी पाहिजे. जेणेकरून काय होतं, तुम्ही जर एकच नाही टाकायचं, त्यांना मिक्स जर करून टाकलं, तुम्ही समजा मिक्स करून सर्व एकच थोडं थोडं जर दिवसभर टाकलं तर तुमच्या शेळ्या अजिबात वरडणार नाही मित्रांनो. आणि तुम्हाला काहीच गरज नाही दुसरं टॉनिक वगैरे शेळ्या सुधारण्यासाठी किंवा पिल्लांची तब्येत वाढवण्यासाठी तुम्हाला कोणताही व्यतिरिक्त खर्च करण्याची अजिबात गरज नसते. तुम्ही जर शेळ्यांना पोटभर चारा दिला, पोटभर पाणी पाजलं, तुमच्या शेळ्या दिवसभर वरडणारच नाही. कारण तिच्या पोटात जागा नसेल खायला तर ती कशाला वरडते, तिचं पोट भरलेलं असेल तर ती कशाला बोंबलत हिंडेल दिवसभर. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं पण शेळ्या बंदिस्त करू शकता. आणि अजून म्हणजे हिरवा चारा. आता हिरवा चारा कवळा असतो, त्यामुळं तो पण खूप प्रमाणात द्यावा लागतो, थोडा थोडा. तर तुम्ही हिरवा चारा जरा ते जास्त द्याला, कवळा चारा तर शेळ्या पिल्लं ना बुळकंडी लागू शकते, जुलाब होऊ शकतो. तो तुम्ही किती खर्च करा किंवा गोळ्या द्या, इंजेक्शन द्या, तरी तो
कमी होत नसतो, कारण रोज तुम्ही जर हिरवा चारा दिला तर त्या कंटिन्यू अपचन होऊन ते बाहेरच फेकणार आहे. त्यामुळं हिरवा चारा खूप कमीत कमी 1 महिना जोपर्यंत चारा चांगला निब्बर पकत नाही तोपर्यंत अजिबात द्यायचा नसतो मित्रांनो. तर नंतर थोडा द्यायचा, वाढवायचा, जेणेकरून शेळ्यांना कवळा चारा खाण्याचे मस्त पचन होत झालं तर तुम्ही नक्की देऊ शकता. आणि त्याबरोबर तुम्हाला पाणीसुद्धा आवश्यकता. शेळ्या पावसाळ्यात पाणी पित नसतात जास्त, तर त्यासाठी तुम्हाला पावसाळ्यात शेळ्यांना पाण्यात थोडंफार पीठ टाकून किंवा भरडा, जो बारीक भरडा असतो तुम्ही दान केलेलं असतं, तो जर मिक्स केला पाण्यात तर शेळ्या एकदम पोटभर पाणी पितात. त्यामुळं काय होतं, गाभण शेळ्यांना पाण्याची कमतरता भासत नाही, कारण गाभण शेळ्यांना पाण्याची खूप आवश्यकता असते. त्यामुळं पाणी पाजणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आता या टिप्स मी फॉलो करतोय स्वतः बरं का. मी स्वतः या गोष्टी करतो, त्यामुळे मी सांगतोय. दरवर्षी माझं हेच नियोजन असतं, कारण पावसाळ्यात मला शक्यतो पूर्ण वेळ द्यायला टाईम नसतो, शेतीची कामं बरीच कामं राहतात. तर या गोष्टी मी करत असतो, त्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. कारण बघा, आपल्यापासून दुसऱ्याला थोडा जरी फायदा झाला ना खूप झालं या गोष्टीचा. आपल्या 10-5 जेमतेम एवढ्या शेळ्या आहे, तर एवढ्या शेळ्यांचं आरामशीर नियोजन होतं. काय होतं, अति जास्त शेळ्या घेतल्या, नियोजन नाही जमलं तर त्या गोष्टीला सुद्धा अर्थ नसतो. आता बऱ्याच जणांना या गोष्टी पटणार नाही की असं होऊच शकत नाही, बंदिस्त होऊच शकत नाही, पण मग मी स्वतः करतोय, ट्राय करतोय, त्यामुळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि अजून बघा, कारण पावसाळ्यात बरेच प्रॉब्लेम राहतात. कधी झडी राहते, सतत पाऊस राहतो कंटिन्यू. त्यामुळं शेळ्या आपण पावसाळ्यात सोडू शकत नसतो, कारण भिजल्या तर आजारी पडत असतात. शेळ्यांना शक्यतो पावसाळ्यात ताप आणि बुळकंडी जास्त, जुलाब जास्त लागत असतो. त्यामुळे शेळ्या भिजल्याने पाहिजे, ओल्याने झाले पाहिजे, ते सुद्धा काळजी घ्यावी लागते. अजून दुसरी गोष्ट बघा, आता आमच्याकडे काय होतं आहे, दरवर्षी बिबट्या भाऊ येत असतो 2-3 महिने वास्तवासाठी, कारण त्याची दहशत वेगळी राहते. का पूर्ण झाडं झुडपं राहतात. पावसाळ्यात मोठाले पिकं झाली की खूप म्हणजे भयानक दाट झालेलं असतं, सगळं चौकून जाम झालेलं असतं, काहीच दिसत नाही, हिरवं झालेलं असतं. तर बिबट्या भाऊ असल्यामुळं सुद्धा आपण शेळ्या सोडू शकत नाही पावसाळ्यात. हिवाळ्यापर्यंत कमीत कमी जोपर्यंत शेतीचे माल निघत नाही तोपर्यंत आपण सोडत नसतो. शक्यतो एखाद्या वेळेस फक्त पाय मोकळ्या साडण्यासाठी त्यांना फिरवू शकतो थोडाफार, 10-5 मिनटं रोडच्या कडेनं. पण मग त्यांना शेक मारल्यामुळं ते सुद्धा रिक्स जास्त आहे, कारण बिबट्या भाऊच्या जर तावडीत सापडतो तर लफड्याचं काम आहे. त्यामुळं खूप काळजी घेणं आवश्यक असते मित्रांनो. आता अजून काहीच्या मनात प्रश्न असतात की गावरान शेळी बंदिस्त होते का. आता भाऊ, शेळी कोणतीच बंदिस्त होत नसते, तिला बंदिस्त करावी लागते, सवय लावावं लागते. कारण एखादा मुलगा शाळेत जात नाही कधीच, त्याला त्या शाळेत पाठवावं लागतं, तेव्हा त्याला सवय लागते. तर तसंच गावरान शेळी असो किंवा तुम्ही कोणती असो, तिला सवय लावावी लागते. ती बंदिस्त आपोआप होत नाही तिच्या मनानं, तर तिला तशी सवय लावावं लागते हळूहळू. कारण बघा, आता पावसाळा सुरू होते, जून चालू आहे, बरोबर आहे. आता पावसाळा सुरू झाला म्हणजे त्यांना हळूहळू थोडी सवय लागावं लागते. त्याच्यानंतर हळूहळू 10-15 मिनटं, त्याच्यानंतर डायरेक्ट बंदिस्त करावे लागतात. त्या कुठं त्यांना सवय लागते, कारण अर्ध बंदिस्त म्हटल्यावर सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, दिवसभर बांधलेले असतात. त्यामुळं गावरान शेळ्या माझ्या तरी मला काही जास्त प्रॉब्लेम देत नाही बंदिस्त करण्यासाठी. या प्रकारे आपलं नियोजन असतं मित्रांनो. आता काहींना प्रश्न पडला असेल की असं होऊ शकत नाही, तर मी बंदिस्त जेव्हा पावसाळा लागेल ना, तेव्हासुद्धा कशा प्रकारे नियोजन असतं ते सुद्धा नंतर सांगणारच आहे, कारण दाखवणारच आहे. कारण आपलं काही बडी बातांना XYZ जाऊ द्या. तर आता शेळ्या पूर्ण बघा, शेळ्यांना पावसाळ्यात सुद्धा कोणताच जास्त काही खुराक नसतो. गाभण जर कच्चा गाभण असेल तर खुराक आपण अजिबात देत नसतो, पूर्ण बंद केलेला असतो. पण मग आपल्या शेळ्यांची क्वालिटी कमी होत नसते, जरी गावरान असली. आता तुम्हाला सांगतो, आपल्या शेळ्या तुम्हाला एका मिनटात सांगतो. आता ही बिटल खाली आहे, तर ती कोणी बघा क्वालिटी, ही 2 महिन्याची गाभण आहे, लाल. कोणी म्हणेल 4थ्या महिन्यात चालू तिला, बरोबर. अजून आता ही जी बांडी शेळी आहे तर ही खाली आहे, आता 4-5 दिवसापूर्वी लागलेली आहे. तर कोणी म्हणेल का ती खाली म्हणून, तर ही क्वालिटी आपल्या शेळ्यांची. जर ती पांढरी पाट आहे ती कोणी म्हणून 2-2, 3-3 महिन्याची गाभण आहे. तर आपल्या शेळ्यांची क्वालिटी खाली असल्यावर बी अशी आहे, तर गाभण असल्यावर कशी असेल तर तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो. कारण
ना अति जास्त तुम्हाला सांगतो मेडिसिनचा अजिबात खर्च नाही. फक्त आता सध्या त्यांना खुराक चालू आहे थोडा थोडा. ज्या खाली आहे किंवा जे आता जे लागले त्यांचा बंद केलेला आहे. फक्त पिल्लांसाठी किंवा ती दुधाची पिल्ले तिच्या खाली तिला मक्का चालू आहे. फक्त मक्का आणि थोडंफार तुरीचं जे भुसकट राहतं डाळ काढलेलं ते चालू आहे. आणि हे बोकडा आपला बिटलचा बोकड्याला विशेष म्हणजे तर या बोकड्याला विशेष लक्ष देणं झालं आहे, कारण तो आपल्याला लागवडीसाठी बनवायचं. त्याला तुरीचं डाळाचं पाणी विशेष शेंगदाण्याची डेप त्यासाठी चालू आहे. त्यामुळे त्याची क्वालिटी चांगली होत आहे, कारण त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न काढायचं, ब्रीडिंग करायची त्याची. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं नियोजन तुम्हीसुद्धा बंदिस्त करू शकता या नियोजनानुसार. कारण शेळीला पोटभर चारा पाहिजे, फक्त तो पण वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे. तुम्ही जर एकच चाऱ्यावर म्हटलं तर बंदिस्त होत नसतं. त्यांना 3-4 प्रकारचा, कमी कमी 4-5 प्रकारचा कोरडा चारा पाहिजे. सोयाबीनचा भुसा, मक्काचा भुसा, मक्काचं पाचट, कडबा कुट्टी, हरभऱ्याचा भुसा, तुरीचा भुसा या प्रकारे जर असेल तुमच्याकडं ना, हिरवा चाऱ्यामध्ये तुमच्याकडं जर कांडी गवत असेल किंवा मक्का क्रॉस गवत असेल किंवा दशरथ घास, मेथी घास हे असेल ना, तुम्हाला अजिबात गरज नाही आहे तुम्हाला फिरस्ती ठेवण्याची. तुमचं बिंदास बंदिस्त शेळी करू शकता गावरानसुद्धा. पण मग त्यांना आतापासून सवय लावायची थोडी थोडी. त्यांना पोटभर चारा दिला ना तर अजिबात त्रास देत नाही मित्रांनो. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तर नंतर दाखवणारच आहे. नंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण कशा प्रकारे नियोजन असतं. छोटीशी जागा आहे पण मग नियोजन परफेक्ट करावं लागतं. तर काळजी घ्या तुमची.